केडगाव देवी रस्त्यावर नेमाणे इस्टेट इथं भर दिवसा व्यावसायिकाचं घर फोडून 50,000ची रोकड आणि 3.25 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। रविवारी दुपारी 3:30 ते सायंकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी मयूर नरेंद्र नेमाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी नेमाणे हे रविवारी दुपारी घराला कुलूप लावून कामानिमित्त शहरामध्ये गेले होते। सायंकाळी घरी गेल्यावर घराच्या दरवाजाला कुलूप दिसला नाही। आज जाऊन त्यांनी पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं। कपाटाचं लॉकर तुटलेलं आणि कपाटात ठेवलेले रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने नसल्याचं त्यांना दिसलं। त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिसांना ही माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसंच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। याबाबत नेमाणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 223 चे कलम 305 331 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयीची माहिती पोलिसांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्रसार माध्यमांना दिली।